चला सुप्रभात मंडळी. श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला 23वा दिवस, 23व्या दिवसाची सुरुवात गजानन आश्रम इथून. बरं का. हा कुठला गाव होतं रे बाबू? हा झरवाणी. झरवाणी का झरवाणी किंवा झरवाणी या गावातून आपण निघत आहोत. खूप छान मस्त मजा आली इथं. आणि आज जरा थंडी आपली कमी आहे. आज रात्री थंडी पाहिजे तशी वाजली नाही, व्यवस्थित होती. आणि आता पण थंडी तेवढी नाही आहे. बघूया आता. चला प्रवास सुरू झालेला आहे 23व्या दिवसाचा. नर्मदे हर श्री विठ्ठल. भेटूया पुढं पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. अरे बाप रे, आम्ही किती लांब आहोत आपण आता? 8 का 9 किलोमीटर ना? जास्त ना, 12 किलोमीटर. 12 आणि तिथून पुढं गोरा कॉलनी काहीतरी 4 किलोमीटर आहे. म्हणजे 12, 13, 14 किलोमीटर आम्ही लांब आहोत. ती स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, एवढा लांबून धुका आहे, पण तरी पण तुम्हाला दिसेल बघा. हे बघा, डोंगराच्या पेक्षाही उंच. बाप रे बाप, बाप रे बाप. स्टॅच्यू ऑफ युनिटी डेंजर. पहिले मी बघितलं, अरे हे काय दिसतंय, पण जबरदस्त खतरनाक. काय बोलतोय धनंजय? एक नंबर स्टॅच्यू ऑफ युनिटी. चला निघूया पुढं. या पर्वतरांगा आता आपल्याला आज सोडणार आहेत गोरा कॉलनीला गेल्यावर. बघूया परत कधी लागतात. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि मंडळी पुन्हा आजपासून सुरुवात झाली आवाज देण्याची, आहे की नाही? आवाज देण्याची परत सुरुवात झाली. जी MP मध्ये आपल्याला सवय लागलेली नर्मदे हर या चायप्रसाद दिलेलं, या बऱ्याच 4-5 दिवसामध्ये ती घडली नाही. बरं का. हाय ते सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्र लागल्यापासून ते या गुजरात जास्त नाही, 1-2-4 किलोमीटरच चाललो असेल आपण. किती चाललो गुजरात? 10 जास्त चाललो, म्हणजे 20-20च पकडा. म्हणजे एवढा किलोमीटर झाल्यानंतर आत्ता सुरुवात झाली नर्मदा परिक्रमावासियांना बोलवण्याची. म्हणजे एवढ्या पट्ट्यात जरा आकाल दिसतोय. असू द्या. आणि परिक्रमा तशीच असते बरं का. आणि चला थोडी चायप्रसादी घेऊया, मग निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि स्टॅम्प आलेला आहे आपला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला बालभोग झालेला आहे, चायप्रसादी झालेली आहे, बिस्किट पण त्याने दिलं. मस्त. आता आपण पुढं चाललेलो आहोत. आता आपलं जास्त नाही, आपण मला वाटते 1 ते 1.5 तासात आपण आपल्या आश्रमापर्यंत पोचू. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपल्याला काय दिसत आहे? हा खूप मोठा धबधबा जो तयार झालेला आहे पाण्याचा. बघा किती सुंदर धबधबा आहे. वाह, अति सुंदर. बहुत छान, बहुत खूप छान. भाई इधर से आ देखने के लिए. सुपर दिख रहा है धबधबा. 8 किलोमीटर बचा हुआ है मेरा ये फुल पानी. हाँ बस घोड़ा कॉलोनी पहुंच जाऊंगा तो आओगे तुम वहीं समुद्र किनारे. समुद्र पार करना ही है. नर्मदे हर. चला बालभोग आपला पुन्हा थांबवलेला आहे. आता हे गुजरातपर्यंत सिलसिला चालूच राहील. नर्मदे हर. मगाशी आपण धबधबा बघितला ना, त्याच धबधब्याचा हा पाणी आहे. आणि फार संथ वाहतोय. आता काय 4 किलोमीटर राहिलेले आजचं आपलं, म्हणून आज जरा निवांत चालतोय. आज पोचून आपल्याला कपडे धुणे वगैरे भरपूर काही असे उपक्रम आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्याला दाखवायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल क्रांतीवीर यांचा स्टॅच्यू. आणि संध्याकाळची आरती. लवकरच पोचणार आहोत. चला आता तर बालभोग झाला. या दुकानवाल्यांनी आपल्याला पुन्हा बालभोगसाठी आपल्याला थांबवलेलं आहे. मस्तपैकी गाठे आणि तिखट चिवडा, चाय, सुपर बालभोग झाला. पुन्हा आता आपण निघूया आपल्या मार्गाला. असं नर्मदे हर. श्री विठ्ठल
नर्मदे हर गोरा 5 किलोमीटर दाखवत आहे, 4-5 किलोमीटर. आणि हा आहे आपल्या शूलपाणी झाडीमधला सर्वात शेवटचा घाट, उपांत्य घाट दक्षिण तटावरचा. आणि खरंच शूलपाणीमध्ये खूप खूप आनंद आला. शूलपाणीमध्ये काय धनंजय महाराज, मस्त एकदम. शूलपाणीने आपल्याला परीक्षा घेतली का नाही? हा. वा, या शूलपाणीने आपली खरंच परीक्षा घेतली. आपण किती धीट आहोत या गोष्टीची परीक्षा आपल्याला घेतलेली आहे. काही लोक जातात 52 गजा मार्ग आणि ते पहिलेच पुढं निघून जातात. पण शूलपाणीने येणं म्हणजे आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होणं असं म्हणतात बा. शूलपाणी ह्या तटावरची सुद्धा आणि त्या तटावरची सुद्धा अजून दोन झाडी आहेत. एक लकडकोटची झाडी, आणखी एक नाव आहे लक्षात येत आहे, जयंती माता. ह्या 4 झाड्या, हे 4 जंगल जो चालतो त्याचीच नर्मदा परिक्रमा पूर्ण होते अशी काही लोक सांगतात, मान्यता आहे. आणि खरं आहे, असंच जायला पाहिजे. आपण तर प्रयत्न करू असं जायचं. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर, आपला शूलपाणीचा शेवटचा घाट. पुढं कदाचित एक बोर्ड येईल का शूलपाणी झाडी समाप्त, आला तर शूट घेऊ, अन्यथा चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला शेवटचा जंगल आहे, पण शेवटच्या जंगलात बॅनर बघा कोणाचा, या बिबट्या रावांचा, वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया. हा जनावर नाही बोलू शकत, वाघांचे चित्त्याचे क्रॉस करायचा एरिया आहे. म्हणजे इथून ते खाली पाणी प्यायला जातात, कारण की खाली पाणी पुरवठा आहे, खाली सरिता वाहत आहे. तो धबधबा पाहिला ना, त्या धबधब्यातून जो पाणी वाहतोय तो इथून खाली वाहतोय. त्याच्यामुळं हे जंगली प्राणी खाली इथं पाणी प्यायला जात असतात, म्हणून तिकडं बोर्ड आहे तो वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया. चला आपण त्यांना क्रॉस करून पुढे जाऊया, नाही ते आपल्याला क्रॉस करतील. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. 1-2 सगळे आज आपले नवीन महाराज मंडळी आपल्याला भेटलेले आहेत, अनुभवी. धनंजय मागं चालत आहे, मी सुद्धा चालतच आहे. चला आपल्याला इथं आपल्याला आश्रम दिसतोय. आपल्याला जिकडं थांबायचं इथूनच दिसतोय आपल्याला, कारण की अजून घाटात आहोत ना आम्ही. आता उतरतोय कंटिन्यू, किती वेळ झाला आम्ही उतरतोय. 5 किलोमीटर होतं आपल्याला. आणि हा आपला, खरंच सांगू, हा शूलपाणीचा शेवटचा घाट आहे. पण आता असं वाटतं का शूलपाणी अजून असायला पाहिजे होतं आपल्याला पुढंपर्यंत. शूलपाणीने खरंच आपल्याला लेकरासारखंच पोटात घेतलेलं होतं. कुठल्याही प्रकारचं या शूलपाणी झाडीने आपल्याला धोका दिला नाही, किंवा कुठल्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही या शूलपाणी झाडीने. खरंच मैयाचं स्वरूप आहे हा शूलपाणी झाडी. आनंद आला शूलपाणी झाडीमध्ये. हा शूलपाणी झाडी सोडताना खरंच दुःख होणार आहे, कारण की आनंद होता, झाडीत आनंद होता. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. शूलपाणी झाडी आता लुप्त होत असताना आपल्याला दिसते बघा. आता हे सर्व हायवे पण शूलपाणीमधूनच लागलेला आहे. डबलचा रोड झालेला आहे आणि साईडला पण असे जाळ्या बांधलेल्या आहेत. 1, 2, 3 तिथून 1, 2, 3 अशा जाळ्या बांधल्या आहेत, कारण की ते सांगतात का अजूनसुद्धा इथे इतक्या जवळ प्राणी आहेत, म्हणून 3 जाळ्या इथून, 3 जाळ्या इथून. आणि हे सर्व आता सुशोभीकरण. मागं एक गेट गेला, तिथं सर्व चेकिंग होते का शूलपाणीमधून जाताना कुठल्या गाडीत काही तस्करी होऊ नये म्हणून. आणि पुढं आता आपल्याला तो बॅनर येणारच आहे का शूलपाणीचा जंगल संपलेला आहे. इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचा रस्ता, आणि ही पार्किंग आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्याकरिता. इथून पार्किंग करून लोक जातात, कोणी आपली व्हेकल घेऊन जातात, काहीतरी चार्जेस असेल. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल. हे बघा, हा बोर्ड इथं लपला आहे. पण शूलपाणेश्वर महादेव मंदिर इथून आपल्याला जायचं आहे. म्हणजे शूलपाणी झाडी इथंच संपते, आणि शूलपाणेश्वर महादेव मंदिराकडं आता आपण चाललो आहोत, आणि आपल्या आश्रमाकडं. चला शूलपाणी झाडीबद्दल आपण शेवट बोलूया तिकडे गेल्यावरच.
चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला जाऊया शूलपाणी महादेवाकडं. शूलपाणेश्वर आज कठोर मार्ग तय हुआ है और बाबा शूलपाणेश्वर महादेव के दर्शन के लिए प्रस्थान. बस कुछ ही दूरी पर बाबा शूलपाणेश्वर महादेव का मंदिर है और 8 दिन से हम चल रहे थे शूलपाणेश्वर झाड़ी में, जो कि बहुत ही दुर्गम मार्ग है. बाकी माँ नर्मदा की कृपा से वो माँ नर्मदा बड़े ही प्यार से उसको पार कराती है. वाह. जो कि आज शूलपाणी झाड़ी समाप्त हो गई है. अब आगे का जो मार्ग है यहाँ से विमलेश्वर समुद्र तट की दूरी 150 किलोमीटर की बची हुई है. 5-6 दिन में पार कर देंगे आप. वो भी मैया पार करा देगी. कराएगी. फिर उत्तर तट की परिक्रमा प्रारंभ होगी. मात श्री नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. आणि आपला आनंद हा द्विगुणित झालेला आहे. आपला शूलपाणेश्वर महादेव मंदिर आपल्याला दर्शन होत आहे. खरंच खूप दिवसानंतर हा नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी आपल्या मागं शूलपाणेश्वर महादेव मंदिर आणि पुढं आता बघा काय आहे. ही आहे माझी मैया. अरे वा. खूप दिवसानंतर माँ नर्मदा जी के दिव्य दर्शन नर्मदा आईचं होत आहे. आज आपण इथंच वस्ती करणार आहोत आणि संध्याकाळी आपल्याला एकदम दिव्य लाइटिंग प्रदर्शन आपल्याला बघायला भेटणार आहे की नाही. खूप सुंदर असं प्रदर्शन होणार आहे. एकदा पुन्हा दर्शन घ्या. आपण संध्याकाळी येऊ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. शूलपाणेश्वर महादेवाचं दर्शनाकरता आपण चाललेलो आहोत. चढून अति सुंदर, अति सुंदर. गेट श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत. श्री हरिधाम आश्रम, त्या आश्रमाला आपल्याला जायचं आहे कारण की आज आपल्याला तिकडंच थांबायचं आहे. आजचा दिवस इथंच निवांत राहू, मग उद्या निघूया. चला आजची कामं आपण उरकून घेऊयात. पहिले जाऊन कपडे भिजत घालून मग जेवायला बसू, नंतर कपडे धुऊ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप छान रस्ता हा स्पेशल हरिधाम आश्रमाकरिता आहे. त्यांनी बनवलेला आहे. खूप छान. नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी नर्मदा मैयाचं दिव्य दर्शन आणि असं वाटतंय काय हे सरदार वल्लभभाई पटेल हे नदीतून चालत येत आहेत. किती मोठी मूर्ती आहे. बाप रे. अजून पण दिसते बघा. खूप सुंदर. आपल्या आश्रमातून दिव्य दर्शन नर्मदा मैयाचं होत आहे. आपल्याला सुंदर आश्रमात आपण थांबलेलो आहोत. अगदी आश्रमाच्या खिडकीतूनच दिसते. मला ही मूर्तीतच कमाल वाटते. लय भारी दिसते मूर्ती. क्रांतीवीर सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सर्व मंडळी आज इथं वस्तीला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी नर्मदे हर. आत्ता आपण आलेला संध्या स्नानाला. भरपूर दिवसानंतर मैयाचा तट आपल्याला भेटलेला आहे. चला स्नान करूया. ओके चला स्टार्टर व्हिडिओ केले. आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला मैयाचं स्नान होत आहे. तर नर्मदे हर येते व्हिडिओ. सरदार वल्लभभाई पटेल लाटा बघा. लाटा मंडळी. चला आपली स्नान झालेली आहे. मस्त एकदम नर्मदे हर. चला जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. अति सुंदर. चला मंडळी आता होत आहे. खास ज्या गोष्टीसाठी आपण गोरा कॉलनीला थांबलेलो आहेत बरं का, त्या गोष्टीसाठी आपण चाललेलो आहोत. खाली मैयाजीची आरती आणि सुंदर असा घाट
हे बघण्यासाठी आपण खाली चाललो आहोत. आज इथं थांबलेलो आहोत जेणेकरून मलाही बघता येईल आणि तुम्हालाही दाखवू आपण. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर घाटाची सुंदर हां पूर्णच दाखवते त्यांना. त्याला खाली लय मजा येईल. वा, आरतीचा वेळ होतच आहे. 7:30चा वेळ आहे ना आरतीचा? 7:30 बरोबर 10 मिनटं आहेत. मस्त मजा येणार आहे. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर नर्मदा मैयाच्या आरती. राम राम कहते सबको दिखलाई दिया, सबको दिखलाई दिया, सबको दिखलाई दिया. विठ्ठल नर्मदे हर आरतीची तयारी झालेली आहे. सुंदर अशी आरती आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी. नर्मदा मैयाची आरती. देवा पद्मपराशनिर्घनयनं श्यामां सुसोराधरा नाशामुक्तिकथारुहासुमुखं रक्तां चरामरं सन्त्रीमङ्कगतां करेण शनके उन्नादयन्ति वन्दे मे कनकन्यकां शिवपरा सर्वाङ्गभूषा वृता स्वामी जपत मनवांचित फल पावे जय जगदानंदी
पादपङ्कजं नमामि देवि नर्मदे पंकजं नमामि देवी नर्मदे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा दिवस हा संपुष्टात आलेला आहे. आज भरपूर काही गोष्टी होत्या आणि आता शेवट आपण बघितलं काही आश्रमामध्ये काहीतरी सामान वाटलं गेलं. ही प्रथा पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून म्हणजे पूर्वी शिवलपाणी जंगलामध्ये जे पण साधक जे पण साधू संत चालायचे त्यावेळेस त्यांना लुटलं जायचं. अक्षरशः त्यांना म्हणजे विवस्त्र करून सर्व लुटून फक्त एक मैया त्यांच्या हातात सोडायचे आणि त्यांना तिथून विवस्त्रच पाठवायचे आणि तिथून ते इथपर्यंतचा प्रवास हा विवस्त्र असायचा. मी इथं आल्यानंतर इकडले बाबा सर्वांना कपडे बॅग वगैरे प्रत्येक गोष्ट इथं द्यायची प्रत्येकाला, बरं का. म्हणजे तिथं लूटमार व्हायची आणि इथं सर्वांना भेटायचं आणि ती प्रथा आधी चालू आहे. कोणाला काहीही वस्तू कमी असेल तर इथं भेटली जाते. आणि आता तर बिन बोलता आता त्यांना माहिती आहे आता लूटमार होत नाही, तर आपल्या ज्या वापरातल्या वस्तू असतात ते परिक्रमावासियांना भेट करतात. अशी ही प्रथा अजून चालू आहे. चला आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं संपूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री सर्वांना. पुन्हा एकदा आपण उद्या भेटूया. चला श्री नर्मदे हर.